होय ना, होय ना. मित्रांनो, आता मी बालाजीला गेलतो. तर जे हॉल येतं जिथं कोणतेच माणसाला वेटिंगचे हॉल, त्या वेटिंग हॉलमध्ये एक बहादर भेटला मला, हैदराबादचा. तर आम्ही गप्पा मारीत बसलो, तर त्याच्या तोंडात पुडी होती. तर मी त्याला म्हणलो, "भैय्या पुडी कैसे केलाय?" हं. त्याला तसं म्हणलो, की त्याला इतकी फुशारकी आली. "मैं बहुत भयानक आहे" म्हणला. "मैं पुड्या छोडतात नाही." शेण खाल्ल्यावानी त्याचं थोबड करल, करल पुड्या असा खाऊच लागला बरं का बहादर. "मैं कहाँ पे भी पुड्या लेके जाता" म्हणला. "पिछले बार तो मैं दारू लेके आया था" म्हणला इथं. म्हणजे काय माहिती आहे का, ही तुमची जी फुशारकी आहे, तुमची म्हणजे काही जणांची बरं का, सगळ्याची नाही. ह्याला काय मोठेपण आहे, की मी लयच भारी आहे, मी घेऊन आलो. म्हणजे आता ह्याला एखादा शौर्य पुरस्कार द्यावाच नाही तर असा सेपरेट पुरस्कार काढावा ह्याच्यासाठी. पराक्रम पुरस्कार, की ह्यानी लयच मोठा पराक्रम केला बाबा देवाच्या तिथं पुड्या, दारू, सिगारेट-बिड्या काय असेल ते घेऊन आले तर. म्हणजे डोसक्याला त्याला काय म्हणतात डोसक्याला लकवाच म्हणू आपण. मेंदूला लकवा झालेले लोकं म्हणजे ह्याला इतकी अक्कल पाहिजे, की बाबा देवाच्या तिथं पुड्याला, दारूला ह्याला बंदी कशामुळे केलेली आहे? याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? की आपला इंद्रियावर संयम राहावा म्हणून देवाच्या ठिकाणी त्यातल्या त्यात विशेष तिरुपतीला पुड्या, काड्या, दारू, सिगारेट-बिड्या हे काहीच भेटत नाही तिथं. आणि त्याच्यात बी तुम्ही घेऊन चालले अन् तुम्ही आपलीच पाठ थोपटून घ्यायले, मी लय भयानक आहे. आणि मी तिथे गेलो तरी बी दारू पिली, मी तिथे गेलो तरी पुड्या खाल्ल्या म्हणजे तुम्ही लय तीर नाही मारला. तुमच्या डोसक्याला एकदा डागायला पाहिजे, की बाबा भगवंताच्या दारामध्ये कुकर्म करू नये. म्हणजे हे कुकर्मामध्येच येते बरं का हे. त्याच्यामुळं तिथं बंदी केलेली असती आणि तुम्ही पुन्हा त्याच्यात छात्या फुगू-फुगू सांगता, "म्या पुड्याच नेल्या, म्या दारूच नेली." म्हणजे हे तुम्ही काय पराक्रम केला नाही. तुम्हाला पुरस्कार द्यायला पाहिजे, ते बी बुटाडायचा. असे माझं म्हणणं आहे. आता काय होते माहिती आहे का, काही-काही ठिकाणी मी पाहिलं देवाच्या जागेवर, देवाला लोकं जातात. तुम्ही दर्शनाला चालले का फॅशन शोला चालले मला काही कळच ना. कपडे तरी नीटनेटके घालून जावा. एरी कुठे बी कसे हिंडा तुम्ही, भोंगळे हिंडले तरी जमते, पण देवाच्या ठिकाणी नीट गेलं पाहिजे. आपला भाव व्यवस्थित पाहिजे, तरच देव पावते. मनात नाही भावानं देवा मला पाव, असं होत नसते. म्हणून देवाच्या ठिकाणी नीट जा, नीट राहा, तिथले नियम पाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.